नमस्कार, मी आज बनवत आहे गोबी मंचुरियन. यासाठी मी अर्धा किलो फ्लावर घेतला आहे. फ्लावरचे तुकडे या पद्धतीनं करून घ्यायचे. जास्त मोठे पण नाही आणि छोटे पण नाही. आता एका भांड्यात पाणी उकळायला ठेवायचे. त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं. पाणी उकळायला लागले की यामध्ये फ्लावरचे तुकडे टाकायचे. फ्लावर फक्त आपण 1 मिनिटासाठी पाण्यात ठेवायचा आणि नंतर काढून घ्यायचा. ही प्रोसेस केल्यामुळे एकतर फ्लावरमधील कच्चा पण निघून जातो आणि फ्लावर पण स्वच्छ होतो. आता हा फ्लावर काढून घ्यायचा आहे सगळा आणि एका भांड्यामध्ये मी 4 चमचे कॉर्नफ्लोअर घेतला आहे. त्यामध्ये तेवढ्याच प्रमाणात म्हणजे 4 चमचे मैदा घ्यायचा. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. फ्लावर किती घेतला यावरती कॉर्नफ्लोअर आणि मैद्याचं प्रमाण कमी जास्त करायचं. पण कॉर्नफ्लोअर आणि मैदा हा सारख्या प्रमाणातच घ्यायचा. म्हणजे जसे की इथे मी 4 चमचे कॉर्नफ्लोअर आणि 4 चमचे मैदा घेतला आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे. यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे. पाव चमचा ब्लॅक पेपर पावडर घालायची. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे. आता या मिश्रणाचे एक बॅटर बनवून घ्यायचं. पाणी एकदम घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालत बॅटर बनवून घ्यायचं. बॅटरची कन्सिस्टन्सी या पद्धतीची असावी. बॅटर जास्त घट्ट किंवा पातळ असू नये. आता यामध्ये शिजवलेला फ्लावर ॲड करायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये मी 1 चमचा कॉर्नफ्लोअर घातले. कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे फ्लावरला एक कोटिंग येतं. आता कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं. तेल एकदम कडकडीत गरम करायचं आणि मग त्यामध्ये फ्लावरचे तुकडे टाकायचे. मध्यम गॅसवर फ्लावर तळून घ्यायचा. एक बॅच तळायला जवळपास 7 ते 8 मिनटं लागतात. याच पद्धतीने उरलेला फ्लावर तळून घ्यायचा. आता एका वाटीमध्ये 3 चमचे टोमॅटो केचप घेतला आहे. त्यामध्ये 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा डार्क सोया सॉस, 1 चमचा ग्रीन चिली सॉस, 1 चमचा व्हिनेगर घालून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. दुसऱ्या एका वाटीमध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोअर आणि 3 चमचे पाणी घालून हे मिश्रण तयार करून ठेवायचं. म्हणजे हे मंचुरियनचा सॉस बनवताना हे पटकन वापरता येतं. आता एका कढईमध्ये फ्लावर तळून राहिलेलं तेल होतं. त्यामधील 2 पळी तेल घेतले. कोणतेही चायनीज पदार्थ हे फुल गॅसवर केले जातात. आता तेल गरम झालं की यामध्ये 2-3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या. यामध्ये 2 चमचे बारीक चिरलेला लसूण आणि 1 चमचा बारीक चिरलेलं आलं घालायचं. चायनीज पदार्थामध्ये आलं आणि लसूण थोडंसं जास्त वापरतात. आलं आणि लसूण थोडंसं भाजलं की यामध्ये 1 मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा थोडा भाजला की यामध्ये 2 बारीक चिरलेली सिमला मिरची घालायची. सिमला मिरची थोडी भाजली की यामध्ये अर्धी वाटी ओल्या कांद्याची पात घालायची. आता यामध्ये मी अर्धी वाटी ओला चिरलेला कांदा घातला आहे. ओला कांदा ऑप्शनल आहे. माझ्याकडे होता तर मी वापरला आहे. आता हे सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं. आता यामध्ये आपण जे सॉसचे मिश्रण केले होते ते घालायचे आणि मिक्स करून घ्यायचं. यामध्ये मी जवळपास 2 वाटी पाणी ॲड केले. यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. मीठ थोडं कमीच टाकायचं कारण आपण जे सॉस वापरले त्यामध्ये मीठ असतं आणि सुरुवातीला बॅटर करताना पण आपण मीठ वापरले.
यात मी अजून अर्धा वाटी पाणी घातलं आहे. पाण्याला उकळी आली की यामध्ये कॉर्नफ्लोअरचं मिक्सचर घालायचं. कॉर्नफ्लोअरच्या मिश्रणामुळे सॉसला लगेच दाटसरपणा येतो. आणि यामध्ये अर्धा चमचा ब्लॅक पेपर पावडर आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये तळलेला फ्लावर घालायचा. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपलं मंचुरियन तयार आहे. वरून कांद्याची पात घालून सर्व करायचं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.